नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देवरे अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बेसिकली राज्यसेवेची जी 2024 ची ऍड आली होती त्या ऍड बद्दल बोलायचंय। ह्या ऍड मध्ये ऍड पडली, फॉर्म भरले गेले, परीक्षेची डेट आली, पण परत काय झालं, मराठा आरक्षणाचा मुद्दा आला, परत परीक्षेवर स्टे बसला, बरोबर। तर परत नवीन आयोगाने काही नोटिफिकेशन टाकले, त्याच्यामध्ये बघा राज्यसेवा जाहिरात 2024 एकूण पदे, याच्यात गट अ डेप्युटी कलेक्टरचे 7 पद आहेत, एससी एसटी 116, बीडीओ 52, महाराष्ट्र फायनान्शियल अकाउंट सर्व्हिसेस 43, प्रकल्प अधिकारी 13, उद्योग उपसंचालक 7, सहाय्यक कामगार आयुक्त 2, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास 1 आणि एकूण 231 पद आहेत। अशी किती पद आहेत? एकूण 231 पदांचा हा समावेश येतोय। किती पदांचा आहे? 231 पदांचा समावेश याच्यामध्ये होतोय। तसं गड ब मध्ये आपण बघितलं तर या गड ब मध्ये बेसिकली जसं तुम्ही बघू शकता, सहाय्यक कक्ष मंत्रालयीन अधिकारी एकूण 19 पदे, असिस्टंट बीडीओ एकूण 25 पदे आहेत, असिस्टंट बीडीओ। त्याच्यानंतर बघा सहाय्यक आयुक्त 1 पद, उपाधीक्षक 5, कौशल्य विकास रोजगार 7, सरकारी कामगार अधिकारी 7, सहाय्यक प्रकल्प अधिकारी 4, उद्योग अधिकारी 7, सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण 52 पद आणि निरीक्षण अधिकारी पुरवठा 76, अशी एकूण 203। म्हणजे बघा थोडक्यात एक विचार केला, ह्या ऍड मध्ये आपण एक विचार केला थोडक्यात, क्लास 1 ची जी पद आहेत, तर जसं क्लास 1 231 पद आहेत, टोटल क्लास 1 ची पद किती आहेत तर 231, आणि क्लास 2 ची एकूण पद जवळपास याच्यामध्ये 203 पद आहेत। तर सगळ्यात जास्त पद ही जवळपास कशाची येत? जास्त काय येतं? क्लास 2 ची, सॉरी क्लास 1 ची। तर 231 पद ही क्लास 1 आहेत, क्लास 2 किती? 203। अशी टोटल 434 जागांची ऍड, बाह्य दिव्य ऍड, ही शेवटची ऍड असणार आहे राज्यसेवा 2024। ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न 800 मार्काची मुख्य परीक्षा शेवटचा पॅटर्न असेल, त्याच्यानंतर 2025 नंतर परीक्षेचा पॅटर्न हा काय होतोय? चेंज होतोय। तर शेवटची ऍड, ज्यांनी बऱ्याच वर्षापासून 2 ते 3 वर्षापासून राज्यसेवेची परीक्षेचा अभ्यास करतोय पण 1-2 मार्कावर जे लोकांना पोस्ट भेटत नाहीये, त्यांच्यासाठी हा मोठा चान्स असेल, कारण 434 जागा आहेत, तर 203 जागा क्लास 2 साठी आहेत आणि क्लास 1 साठी 231 जागा आहेत, हे लक्षात घ्या। यामध्ये बघा जसं बेसिकली तुम्हाला मी सांगितलं, तर याच्यामध्ये जवळपास हे दिसत असेल तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये बघा सहाय्यक राज्य कर आयुक्त एकूण 116 पद याच्यात ऍड झालेली आहेत, 116 पदांची नवीन ऍड आहे। याच्यात तुम्ही बघू शकता पद संख्या वगैरे, एकूण ही नवीन जागा याच्यात 116 ऍड करण्यात आलेल्या आहे। आणि बघा परत आयोगाने नोटिफिकेशन असं टाकलेली की याच्यात फॉर्म भरता येणार आहे। आता हा फॉर्म कोणासाठी भरता येणार? सगळ्यात महत्वाची गोष्ट की सगळ्यांचे फोन येत आहेत की नक्की सर फॉर्म कोणासाठी भरायचं। बघा त्यांनी फॉर्मची डेट ओपन केलेली, लास्ट डेट आहे 27 मे पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। आणि एक्झाम कधी असणार आहे तुमची? जून मध्ये। कधी असणार आहे? तर जून मध्ये एक्झाम असणार आहे, डेट आलेली आहे, हे लक्षात घ्या। बेसिकली 27 मे तुम्ही फॉर्म भरू शकतात, पण फॉर्म कोणासाठी भरू शकतात हे लक्षात घ्या। जे लोक ऑलरेडी एसबीसी, ज्यांचं मराठा आरक्षण निघालेलं, अशा लोकांना फक्त फॉर्म भरता येईल, बाकीच्यांना याच्यामध्ये फॉर्म भरता येणार नाही, हे लक्षात घ्या। इथं ऑलरेडी यांनी काय सांगितलं एकदा वाचून घ्या, तुम्ही वाचू शकता तिथं। आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 परीक्षेकरता अर्जाद्वारे फक्त अराखीव खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे काय? याला आपण काय म्हणतो? ईडब्ल्यूएस, बरोबर। केलेला उमेदवार सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागार, म्हणजे याला आपण काय म्हणतो? एसबीसी, मराठा आरक्षण, बरोबर। करण्याकरता विकल्प सादर करणे, तसे अराखीव खुलामध्ये उमेदवार जे मूळ जाहिरातीकरता वैयक्तिक ठरल्याने अर्ज सादर करू शकले नाहीत, अशांना सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या म्हणजे एसबीसी मधून, मराठा आरक्षण मधून तुम्हाला अर्ज करण्याकरता खालील प्रमाणे कारवाई करण्यात आवश्यक आहे। म्हणजे थोडक्यात ज्यांचं मराठा आरक्षणचं सर्टिफिकेट निघालं असेल, ज्यांचं ईडब्ल्यूएस असेल, तर ईडब्ल्यूएस मधून पण तुम्ही फॉर्म भरू शकतात, आणि ईडब्ल्यूएस मधून नसेल भरायचा तर तुम्ही एसबीसी मधून भरू शकतात। हे तुमचं डिसिजन, आता तुम्ही कशामध्ये फॉर्म भरणार। पण बाकीच्या ओपन, ओबीसी, एससी, एसटी, एनटीडी वगैरे यांना फॉर्म भरता येणार नाही। बऱ्याच लोकांना असं वाटलं की सर आता नवीन ऍड आले, नवीन फॉर्म भरू शकतो का? नाही, फक्त फॉर्म कोणासाठी ओपन केलेला आहे? ज्या लोकांचं मराठा आरक्षण भेटलं त्यांना फक्त एसबीसी मधून फॉर्म भरता येईल, बाकीच्यांना फॉर्म भरता येणार नाही, हे लक्षात घ्या। सगळ्यात महत्वाची गोष्ट होती। त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, आपण जसं याच्यामध्ये म्हणत असतो की तो जी आर
बघा हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगचं शुद्धीपत्रक आता झालेले, याच्यात तुम्ही बघू शकता राजपत्रित नागरिक सेवा पूर्व परीक्षेचे शुद्धीपत्रक आलेले. या ठिकाणी बघा बेसिकली तुम्हाला लक्षात येत असेल संयुक्त पूर्व परीक्षा ही 29 डिसेंबर एकूण 274 जागा 8 मे ला आता आलेले, बरोबर. याच्यात तुम्ही बघू शकता इथं बघा जसं ही परीक्षा कधी होणार, महाराष्ट्र शनिवार दिनांक 6 जुलै 2024 ला ही परीक्षा होणार. कधी होणार होती, कधी होणार आहे आता बघा ही परीक्षा कधी होणार, ही डेट सगळ्यात महत्वाची आहे. तर बघा शनिवारी, रविवारी एक्झाम होणार नाहीये, तर परीक्षा कधी होणार आहे, शनिवारी होणार. का की रविवारी ऍडजस्टमेंट होत नाही, कारण आयोगाची तारीख डिक्लेअर झाल्यामुळे आधी, त्याच्यानंतर बाकीच्या परीक्षेचं शेड्यूल असल्यामुळे परीक्षा कधी होणार ही शनिवार दिनांक 6 जुलै 2024 ला राज्यसेवेची प्रिलिम्स होणार आहे. किती जागांसाठी, तर 524, तर 3 इथं 434 चा आकडा असला पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे, पुढे जाऊया. याच्यामध्ये बघा ही ऍड तुम्हाला दिसत असणार आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या सहाय्यक कर आयुक्त 116 पद, गट विकास अधिकारी, त्याच्यानंतर बघा सगळ्या याच्यामध्ये रिक्रुटमेंटच्या सगळ्या ऍड टाकलेल्या, तुम्ही ऍड इन डिटेल मध्ये तुम्हाला मी शेअर करेल, तुम्ही ती वाचू शकतात. इथं लक्षात, तर बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीच्या जागा दिलेल्या आहेत, पण इथं बघू शकतात बघा हे तुम्हाला इथं दिसत असणार आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. या ठिकाणी बघा अर्ज सादर करण्याचा कालावधी इथं तुम्हाला दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की अर्ज सादर करण्याचा कालावधी 9 मे ते 24 मे, बरोबर. आणि लास्ट डेट तुम्हाला 27 सांगितले मी, तर 27 मे पर्यंत तुम्ही चलन वगैरे भरू शकतात, पण ऑनलाईन पेमेंट तुम्ही 24 तारखेपर्यंत करू शकतात, हे लक्षात घ्या. पुढं महाराष्ट्र नागरिक सेवा बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल मूळ जाहिरातीस अर्ज दिनांक 25 जानेवारी अशीच राहील, हे लक्षात घ्या. फक्त कोणासाठी भरण्यात येईल, ज्या लोकांचं मराठा आरक्षण निघालेलं नव्हतं, ज्यांनी ऑलरेडी एसबीसी काढले त्या लोकांना फॉर्म भरता येईल, बाकीच्यांना फॉर्म भरता येणार नाही, हे लक्षात घ्या. पुढं बाकी या ऍड मध्ये एवढंच आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे, हे तुम्ही एकदा बघून घेऊ शकतात. तर लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची 25 मे. फक्त कोणासाठी, जे मराठा एसबीसी सोशली इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी फक्त ते फॉर्म भरू शकतात, बाकीच्यांना फॉर्म भरता येणार नाही. आणि राज्यसेवेची सगळ्यात मोठी ऍड आहे. याच्यानंतर 2025 चा पॅटर्न तुम्हाला माहिती आहे, 1750 मार्काचा पूर्ण रिटर्न फॉर्मॅट येतोय, तर त्या पॅटर्न नुसार तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी खूप या मेन्स दिलेल्या आहेत 800 मार्काच्या, तर त्यांच्यासाठी हा शेवटचा चान्स असेल, गोल्डन चान्स असेल, तर त्यांनी 100% चांगला अभ्यास करा. आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये ह्या 900 पैकी तुम्ही कमीत कमी 750 मार्क घेऊन 500 550 पैकी चांगले मार्क्स घेऊन तुम्ही क्लास 1 क्लास 2 व्हा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ह्या ऍड मध्ये क्लास 1 च्या जागा जास्त आहेत क्लास 2 पेक्षा. टोटल 434 जागा आहेत, हे लक्षात घ्या. पण आयोगाकडून इथे मिस्टेक झालेली आहे. ठीक आहे, तर परीक्षा आपली प्रिलिम्स कधी होणार आहे बघा, एकदा प्रिलिम्स कधी होणार आहे, प्रिलिम्सची डेट लक्षात घ्या. बघा प्रिलिम्स आपली होणार आहे 6 जुलै, म्हणजे आज तारीख किती तुमची, आज 10 तारीख आहे, म्हणजे आजपासून तुम्हाला कम्प्लिटली आपण एक 54 ते 55 दिवस तुमच्याकडे आहेत. म्हणजे आज वाईटात वाईट आपण म्हणू शकतो 50 दिवसाचं तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेचं प्लॅनिंग करायचंय. या 50 दिवसामध्ये तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षा पास करायची आहे. याच्या सीसॅट हा विषय तुम्हाला ऑलरेडी क्वालिफाईंग आहे. मग फक्त तुम्हाला अभ्यास काय करायचं, जीएस. मग जीएस मध्ये तुम्हाला हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, मॅथ्स, रिझनिंग या विषयांचा अभ्यास तुम्हाला चांगल्या पद्धतीत करायचा आहे. आणि त्याच्यानुसार सगळी तयारी आपण कंप्लीट करून घेऊ. इथं लक्षात तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया. बाकीचं काय डाऊट असेल ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय असेल त्या सगळ्या गोष्टी कंप्लीट करून दिल्या जातील. बाकीच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कंबाईनची ऍड कधी येईल किंवा कंबाईनच्या ऍड मध्ये कुठल्या कुठल्या पोस्ट असणार आहेत किंवा कंबाईनचा नवीन सिलेबस काय याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. या वर्षी 2024 ची कंबाईनची ऍड आणखी आलेली नाहीये, ती पण आता 3 जून नंतर पडू शकते, कारण 3 जूनला निवडणुकीचे सगळे रिझल्ट लागणार आहेत. त्याच्यानंतर मागच्या जेवढ्या वर्ग 3च्या परीक्षा आहेत त्यांचे पण रिझल्ट लागू शकतात. आचारसंहिता संपते, तर 3-4 जून नंतर पुढचे जे शेड्यूल असेल स्पर्धा परीक्षेचं ते पण येऊ शकतं. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा. जे विद्यार्थी कंटिन्युअस फ्लो मध्ये अभ्यास करत असतील त्यांना 100% यश मिळेल. ते यशापासून कधी दुरावणार आहे, फक्त अभ्यास चालू ठेवा. शेवटी एकच असेल, जो अभ्यास करेल तोच पास होईल आणि शेवटी तोच तुमचा क्लास 1 क्लास 2 चं स्वप्न कंप्लीट करणार आहे. जो अभ्यास नाही करणार तो म्हणजे ऍड बघू, त्याचं स्वप्न कंप्लीट होणार नाही. म्हणून तुम्ही कंटिन्युअस अभ्यास करा. बाकीचं जे कंटेंट असेल ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू व्हेरी मच.